बरं ओके चल डन. मी अर्ध्या तासात पोहोचतोय तुझ्या घरी. डन. हां बाय. ओके सी यू सून. मे बी भूक लागली असेल ना. हो. चलो. सँडविच. येस पटकन का. हे बघ प्रेग्नन्सी मध्ये आईने जास्त वेळ उपाशी राहायचं नसतं. चलो चलो खा पटकन का पटकन. हो मी खाते. तू तर अशी काही करतोस ना पटकन खा पटकन खा पटकन खा जसं हे जगातलं शेवटचं सँडविच आहे. आणि जर मी आता हे नाही खाल्लं तर मला कधीच सँडविच खायला मिळणार नाही. बोलण्यात वेळ घालू नको. सँडविच का. हो. हो यम्मी. कसं आहे. अप्रतिम. अभि ऐक ना प्लीज शेफला सांग की त्याने फार कमाल सँडविच बनवलंय. अरे तू पॉप. ते मी नाही सांगू शकणार. तूच सांग ना. हा तू सांग ना. तर मीच स्वतःला कसं सांगू ना. करेक्ट. तूच कसं. अपुरी हे सँडविच तू बनवलंयस. येस. आई ग कसं ते माझं गोलू. मला ये लवकर बस. किती गोड माझे गोलू माझे बोलू माझे शोनू माझे मोनू माझे टोनू माझे पोनू. काय बोलू तुला मी. लव यू. खूप छान झालंय. थँक्यू. तुला माहितीये मला कालच जाणवलं माझ्यात ना कुकिंगचं टॅलेंट हे नॅचरलीच भरलंय. फक्त मी त्यावर कधी फोकस केला नाही. आता मी त्यावर फोकस करणार आणि त्यावर मास्टरी मिळवणार. एकदा का माझा हात बसला की मी सलग 3 दिवस कुकिंग करणार आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार. मग माझं नाव होणार. मग मी माझं स्वतःचं असं रेस्टॉरंट टाकणार. माझं रेस्टॉरंट झालं की मी त्याच्या फ्रँचायझी देणार. त्याच्या चेन्स बनवणार जगभर. मग माझ्या नावाचा एक वेगळा ब्रँड तयार करणार. रॅदर मीच एक स्वतः ब्रँड होणार. आणि मग लाखो लोक त्या रेस्टॉरंट्स मध्ये येणार आणि मला वेगवेगळ्या पदार्थांचे ऑर्डर्स देणार. एक सँडविच प्लीज. एक्झॅक्टली. मला भूक लागली आहे. हो खूप भूक लागली तुला. खा पटकन खा. हे घे.